नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, देशामध्ये लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना होणार आणि प्रत्येक राज्यातल्या विधानसभा निवडणुकांची सुद्धा त्या प्रपोर्शनमध्ये त्या प्रमाणानुसार पुनर्रचना होणार आणि लोकसभेच्या पण जागा वाढणार देशातल्या आणि प्रत्येक राज्यातल्या. तसंच प्रत्येक राज्यातल्या विधानसभेच्या सुद्धा जागा वाढणार अशी चर्चा आता सगळीकडे जोरात सुरू आहे. आणि ती चर्चा म्हणजे काय, केवळ चर्चा नाही आहे, त्या संदर्भात केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा बैठका सुरू आहेत. वेगवेगळ्या विविध राजकीय पक्षांशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बोलत आहेत. आणि आता साधारणपणे एक चाहूल लागलेली आहे की लोकसभेच्या निवडणुका म्हणजे पुढच्या ज्या निवडणुका होतील 2029च्या निवडणुका होतील त्या पुनर्रचनेनुसार होतील असा एक अंदाज किंवा एक तर्क आता निश्चितपणे लढवला जातोय. अर्थात त्यासाठी 2011 ही जी लोकसंख्या आहे 2011ची या देशातली आणि प्रत्येक लोकसभा मतदारसंघातली आणि अर्थातच प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची जी रचना झालेली आहे तर ती 2011ची लोकसंख्या गृहीत धरूनच ही सगळी पुनर्रचना होईल असा एकूण अंदाज आहे. अर्थात हे सगळे अंदाजच व्यक्त होत आहेत या संदर्भात. अधिकृतपणे केंद्र सरकारनं या संदर्भामध्ये कोणतीही घोषणा केलेली नाही, कोणती माहिती दिलेली नाही. मात्र एक असा अंदाज आहे की एकूण सगळ्या लोकसभेच्या जागा ज्यामध्ये 273 महिलांसाठीच्या राखीव जागा होणार आहेत आणि त्यामुळं सुद्धा ही पुनर्रचना सगळी होणार आहे. जर महिलांसाठी 273 जागा पुनर्रचित होणार आहेत नवीन रचनेमध्ये, या संदर्भातला निर्णय पूर्वीच झालेला आहे. परंतु 273 जागा वाढल्यानंतर सगळ्याच लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना आणि संख्या वाढ तसंच सगळ्याच विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना आणि संख्या वाढ ते सुद्धा महिलांच्या आरक्षणानुसार या संदर्भातलं जे विधेयक आहे ते घटना दुरुस्ती विधेयक करावं लागेल, मंजूर करावं लागेल दोन्ही सभागृहामध्ये पूर्ण बहुमतानं सगळ्यांच्या सहमतीनं आणि त्यानंतरच या संदर्भातले सर्व निर्णय होतील हे स्पष्ट आहे. तोपर्यंत केवळ चर्चा आणि अंदाज सुरू आहेत. अर्थात त्यातही काही तथ्य आहे, अगदीच काही तथ्य नाही असं नाही आहे त्याच्यामध्ये. आता महाराष्ट्राच्या हिशोबात जर आपण पाहिलं तर आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्रात 48 लोकसभेचे मतदारसंघ आहेत आणि त्याच्यामध्ये साधारण 50% वाढ होऊन ते 72 होतील असा एक अंदाज आहे. आणि विधानसभेचे 288 मतदारसंघ आहेत, त्याच्यामध्ये 50% साधारणपणे वाढ होईल आणि ते मतदारसंघ वाढतील. याचा अर्थ असा, जर आपण या सगळ्याचा विचार केला तर या सगळ्यामध्ये जवळजवळ 50% नवीन लोकांना संधी मिळणार आहे पुनर्रचनेमध्ये, विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये सुद्धा. अर्थात यामध्ये सर्व आत्तापर्यंतच्या ज्या राखीव जागा आहेत, जे आरक्षण आहेत ते कायम राहून परत महिलांसाठीचं नवीन आरक्षण यामध्ये अनुस्यूत आहे, त्यामध्ये समाविष्ट केलं जाणार आहे. आता सांगली जिल्ह्याचा आपण प्रामुख्याने विचार करू. शेवटी आपल्याला देशाचा सगळा विचार होईलच, तो करणार वेगवेगळ्या चॅनलमधून आणि वेगवेगळ्या पातळीवर तो सुरू आहे, राज्याचाही सुरू आहे. पण प्रामुख्यानं आपल्यासमोर विषय आहे तो सांगली जिल्ह्याचं काय होणार. आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे सांगली जिल्ह्यामध्ये एक खासदार हे पूर्ण सांगली जिल्ह्याचे म्हणून खासदार आहेत, ते काँग्रेसचे सहयोगी सदस्य असलेले विशालदादा पाटील आहेत. आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या एकूण 8 मतदारसंघापैकी 6 विधानसभेचे मतदारसंघ त्यांच्या मतदारसंघात येतात, सांगली लोकसभा मतदारसंघात येतात. त्यामध्ये जत आहे, कवठेमहांकाळ आणि तासगाव हा मतदारसंघ आहे, खानापूर आटपाडी आहे, पलूस कडेगाव हा मतदारसंघ आहे, सांगली आणि मिरज असे 6 विधानसभेचे मतदारसंघ येतात. याशिवाय आपल्याला माहीत आहे ईश्वरपूर हा मतदारसंघ विधानसभेचा आणि शिराळा हा विधानसभेचा मतदारसंघ हातकणंगले मतदारसंघात जातो आणि तिथून शिवसेनेचे म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचे धैर्यशील माने हे तिथं प्रतिनिधित्व संसदेमध्ये करतायत. आता सांगली जिल्ह्यामध्ये जर 2 खासदार द्यायचे झाले म्हणजे नवीन पुनर्रचनेमध्ये, तर ती रचना कशी असेल याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क होत आहेत. अजून त्याच्याबद्दल काही ठोस माहिती हातात आलेली नाही. परंतु आत्ताचं जर आपण क्रायटेरिया पाहिला तर सांगली जिल्ह्याचे जे 10 तालुके आहेत आपण जर सगळे पाहिले तर त्या 10 तालुक्यांपैकी 5 तालुक्यांसाठी एक खासदार आणि 5 तालुक्यांसाठी दुसरे खासदार अशी रचना होऊ शकते. किंवा आत्ता जे विधानसभेचे आपले एकूण 8 मतदारसंघ आहेत त्यापैकी 4 विधानसभेचे मतदारसंघ
मतदारसंघातून एक खासदार आणि 4 विधानसभेच्या मतदारसंघातून दुसरे खासदार अशी ही रचना होऊ शकते. परंतु आत्ताच्या नवीन जी पुनर्रचना होणार आहे त्यात विधानसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. त्यामुळं असं 4 आणि 4 असं गणित राहणार नाही. त्यामुळं तालुक्याचं गणित हे त्यातल्या त्यात सोपं ठरेल असं मला वाटतं. म्हणजे आपल्याला आत्ता विचार करताना, चर्चा करताना त्या संदर्भात. कारण असं म्हणतात की प्रामुख्यानं शहरी भागामधले मतदारसंघ वाढणार आहेत. लोकसभेचेही वाढू शकतात आणि विधानसभेचेही मतदारसंघ शहरी भागातले वाढू शकतात असा एक महत्त्वाचा अंदाज व्यक्त होतोय. तसं बघितलं तर मग आपल्या सांगली जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर आपल्या इथं जी सगळ्यात मोठी शहर आहेत त्यामध्ये क्रमांक 1चं शहर आहे हे सांगली शहर आहे. 2चं शहर आहे हे मिरज शहर आहे. त्यानंतर 3रं महत्त्वाचं शहर आहे ते आपल्याला माहीत आहे ईश्वरपूर आहे. विटा हे मोठं शहर आहे. जत, कवठेमहांकाळ आणि तासगाव ही सुद्धा शहर आहेत. तासगाव हे त्यानंतरचं बऱ्यापैकी मोठं शहर आहे. आष्टा आणि शिराळा ही सुद्धा शहरं आहेत कारण तिथं नगरपालिका आहे. तसंच आपल्याला माहीत आहे की पलूस आणि कडेगाव ही सुद्धा शहर आहेत. जर तोच निकष लावायचा ठरला, आता सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी 2च दिवसापूर्वी पत्रकारांशी बोलताना असं मत व्यक्त केलंय की सांगली जिल्ह्यात 2 खासदार मिळणार. हे बरोबर आहे. 2 लोकसभेचे मतदारसंघ होणार आहेत. परंतु त्यांनी विधानसभेचे मात्र 2च मतदारसंघ वाढतील असं सांगितलं. म्हणजे आत्ता जे 8 मतदारसंघ आहेत ते 2 मतदारसंघ वाढतील असं म्हणले. परंतु जर सगळीकडं हे प्रमाण 50% जर वाढणार असेल तर कदाचित सांगली जिल्ह्यात आणखी 4 मतदारसंघ वाढणार नाहीत का असा सवाल निर्माण होतो. आणि त्यामुळं प्रामुख्यानं शहरी मतदारसंघ असं गृहीत धरून जर एकूण रचना झाली तर आपल्याला असं म्हणता येईल की सांगली, मिरज आणि कुपवाड या 3 शहरांसाठी मिळून कदाचित 3 विधानसभेचे मतदारसंघ होऊ शकतात. शहरांचा विचार केला तर होऊ शकतात, झालेले होतील किंवा होणार असं नाही, हे सगळे अंदाज आहेत. विटा या शहराचा विचार करून 1 मतदारसंघ होऊ शकतो. ईश्वरपूर ही मोठी शहर आहेत. विटा, ईश्वरपूर या शहराचा विचार करून 1 मतदारसंघ विधानसभेचा होऊ शकतो. तासगाव हे शहर गृहीत धरून 1 मतदारसंघ विधानसभेचा वेगळा होऊ शकतो. असे शहर, पलूस हा 1 मतदारसंघ जर धरला, आपण शहर धरलं, प्रमुख मध्यवर्ती धरून जर केलं तर तो 1 मतदारसंघ होऊ शकतो. आणि त्यानुसार जर आपण पाहिलं तर आत्ताचे जे सांगली, मिरज, पलूस, कडेगाव असे एकूण 3 विधानसभेचे मतदारसंघ आणि शिराळा आणि वाळवा हे 2 त्यातले मतदारसंघ असा जो सलग पट्टा आपण जर गृहीत धरला तर इथं 1 लोकसभेचा मतदारसंघ नवीन होऊ शकतो. तसं जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर आणि आटपाडी असे 5 तालुके होतात. या 5 तालुक्यांचा मिळून 1 लोकसभेचा मतदारसंघ होऊ शकतो. त्यामुळे असे मतदारसंघ होतील का असा एक चर्चेचा विषय आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की 1971 नंतर या लोकसभेच्या एकूणच मतदारसंख्येमध्ये अजिबात वाढ झालेली नाही. 543 जे मतदारसंघ आहेत ते तसेच राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये पुनर्रचना झालेली आहे. म्हणजे आता आपल्याला माहीत असेल पूर्वीच्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये खानापूर, आटपाडी हे 2 तालुके नव्हते आणि ईश्वरपूर आणि तेव्हाचा म्हणजे वाळवा तालुका आणि शिराळा मतदारसंघ, हे वाळवा आणि शिराळा हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ हे कराडमध्ये जोडले गेले होते लोकसभेला. आणि हे खानापूर आणि आटपाडी हे दोन्ही मतदारसंघ हे जे तालुके आहेत आणि दोन्ही हा विधानसभेचा मतदारसंघ आहे हे आपल्याला माहीत आहे की पंढरपूर लोकसभा मतदारसंघाला जोडलेलं होतं. 2009च्या पुनर्रचनेमध्ये खानापूर, आटपाडी हे सांगली जिल्ह्याकडे आले आणि ईश्वरपूर म्हणजे इस्लामपूर आणि शिराळा विधानसभा मतदारसंघ हे दोन्ही यांच्याकडे गेले, हातकणंगले मतदारसंघात गेले. त्यामुळं काय होईल आज सांगता येत नाही. परंतु प्रत्येक तालुक्यात इच्छुक आहेत. म्हणजे आपण जर विचार करायला गेलो त्या संदर्भात मी पुन्हा बोलणार आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड आहे आणि ह्या इच्छुकांना वेध आहेत की विधानसभेची निवडणूक लढवायचे, लोकसभेची निवडणूक लढवायचे. या संदर्भात मी पुन्हा बोलणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. परंतु एक निश्चित आहे की कोणता क्रायटेरिया आता लावणार आहेत, कोणता निकष लावणार आहेत हे आज आपल्याला सांगता येत नाही. परंतु मग तो तालुक्यांचा निकष लावणार आहेत का विधानसभा मतदारसंघाचा निकष लावणार आहेत? जर पुनर्रचना विधानसभा मतदारसंघाची झाली तर विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचनेचा निकष कसा असणार आहे?
परंतु लोकसंख्येचा निकष हा फारसा महत्त्वाचा असणार नाही असं म्हटलं जातं. याचं कारण असं आहे, लोकसंख्येच्या निकषानुसार जर मतदारसंघ पुनर्रचना होणार असेल, विशेषतः लोकसभेची, तर त्याला दक्षिणेतल्या राज्यांचा तीव्र विरोध आहे. तमिळनाडू, केरळ, पॉंडिचेरी ही जी राज्य आहेत किंवा अगदी तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांचा विरोध आहे. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडच्या ह्या दक्षिणेकडच्या राज्यामध्ये तुलनेनं, उत्तरेच्या तुलनेनं लोकसंख्येचं नियंत्रण चांगलं झालेलं आहे. आणि जर लोकसंख्या हा निकष मानला तर त्यांच्या भागातले मतदारसंघ कमी होतील आणि उत्तर भारतातले मतदारसंघ वाढतील. राजकीयदृष्ट्या ते काय म्हणू आपण, गैरलागू ठरेल, असमतोल राजकीय करणारं ठरेल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं कदाचित 2011 हाच लोकसंख्या गृहीत धरून, तोच निकष धरून ही मतदारसंख्याची पुनर्रचना आणि वाढ होईल असं मानलं जाते. पाहूया नेमकं काय होतंय ते. परंतु सगळीकडे इच्छुक आहेत. विधानसभेच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आजच्या प्रत्येक तालुक्यामध्ये अनेक इच्छुकांची संख्या आहे. मी म्हणलंय तसं त्याबद्दल आपण पुन्हा बोलणार आहोत. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ती शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणखी एक मुद्दा, मला माफ करा, मी पुन्हा एकदा तो मुद्दा विसरला, की संपूर्ण सांगली जिल्ह्याचं जे राजकारण आहे ते सगळं सारीपाटच बदलणार आहे. राजकारणाचा सगळा पटच बदलणार आहे सांगली जिल्ह्याचा, हे जर पुनर्रचना अंमलात आली तर. आजचं जे राजकारण आहे, आजचे जे मतदारसंघ आहेत, आजच्या मतदारसंघातले वेगवेगळे प्रश्न आहेत, ह्यामध्ये खूप मोठा बदल होणार आहे. आणि त्या दृष्टीनं या सगळ्याकडे आपण पाहायला पाहिजे. पाहूया नेमकं काय होतंय ते. लवकरच आपल्याला या संदर्भात कळेल. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.